आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असं कापून घेतलेला आहे। एक छोट्या आकाराचा टोमॅटो, त्याचं जेवढं निघेल तेवढं बी काढून घेतलेलं आहे, अर्ध जरी घेतलं तरी चालेल जर मोठ्या आकाराचा असेल तर। 2 चमचे मी कैरी घेतलेली आहे, आंबटवाली जरी घेतली तरी चालेल किंवा तोतापुरी जरी घेतली तरी चालेल। मोठ्या आकाराची होती म्हणून मी अर्धीच काकडी घेतलेली आहे, मी साल काढून बघा अशी खिसून घेतलेली आहे बारीक खिसणीनं। त्याचं पाणी वगैरे मी अजिबात काढलेलं नाहीये। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्याच्यामध्ये बघा एवढा गूळ घेतलेला आहे, तुम्हाला मी दाखवते। हे बघा एवढ्या आकाराचा खिसून घेतलाय बारीक, म्हणजे एकजीव होईल हा। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं मीठ, चवीप्रमाणे टाकलं तरी चालेल, पण ह्याला आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहे त्यामुळे थोडं कमी टाकायचं, कारण ह्या मसाल्याला थोडंसं मीठ जास्त असतं। 1 चमचा घेतलेला आहे, तिखटाप्रमाणे घ्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं एकदम। हा जे कांदा लसूण मसाला ना 1 चमचा घेतलेला आहे, कमी जास्त करू शकता। आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नाही तर तुम्ही मग मिरची पावडर टाकायची, तर मग ती कशी टाकायची तुम्हाला मी सांगते। थोडंसं तडका द्यायचा, मग तेल गरम करायचं, थोडंसं जिरं टाका त्याच्यामध्ये आणि थोडी हिंग पावडर टाका आणि मग त्यात मिरची पावडर टाका आणि लगेच ह्याच्यावर ओतून घेतलं तरी चालेल। आता हे एकजीव करून घेते, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गूळ पूर्ण ह्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे। गुळाच्या जागी तुम्हाला साखर वापरायची असली तरी थोडीशी वापरू शकता, खूप छान लागतं। असं नाही की बाबा कैरी टाकली म्हणून ते आंबटपणासाठी मी घेतलेलं आहे, नाही, चव छान येते। त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस पण टाकू शकता, पण थोडासा टाकायचा, खूप छान होतं बरं का हे जेवताना तोंडी लावायसाठी। एकदम चविष्ट असतं, तुम्ही वरण भातावर खाऊ शकता, असं दुपारी जेवताना जीव वाटत नाही तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या रेसिपी करायच्या। आपला तर एक चॅनल पूर्ण चटणी ठेचा अशा मी टाकत असते, तर तुम्ही ही चटणी कशी झाली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।